आणि प्रत्येक कर्माचं फळ आहे. कोणतंही कर्म तुम्ही करा, त्या कर्माला शास्त्रानं 2 विभागामध्ये विभागलं गेलेलं आहे. कोणतंही कर्म करा, एकतर विहित तरी असेल, नसता निषिद्ध तरी असेल. विहित कर्म कशाला म्हणावं? जे सगळ्याला मान्य आहे, शास्त्राला मान्य आहे, वेदाला मान्य आहे, संतांना मान्य आहे, त्यांना विहित कर्म म्हणावं. निषिद्ध कर्म कशाला म्हणावं? जे करताना कोणी चांगलं म्हणत नाही. वेद म्हणतो, वेद बाह्य लंड बोले तो पाषाण, त्याचे काळे तोंड संतांमध्ये. वेदाच्या विरोधात वागणारा, वेदाच्या विरोधात बोलणारा, धर्माच्या विरोधात आचरण करणारा, अधर्माचं आचरण करणारा, वाईट वागणारा, त्याला निषिद्ध कर्माच्या आचरणामुळं त्या कर्मालाच निषिद्ध म्हणतात. निषिद्ध कर्म कोणीही करू द्या, त्याला दुःखच होणार. विहित कर्म कोणीही करू द्या, त्याला सुखच मिळणार. लहान लेकरं सुद्धा सांगू शकतील, मोठे माणसंही सांगू शकतील, ए बाळा, खडी साखर कोणीही खाल्ली कशी लागते रे? शाबास. मी गेल्यावर कारभाऱ्याकडून बिस्किटचा पुडा घे, मी गेल्यावर. आता तू सांग बाबा, मिरची कोणी खाल्ली कशी लागते? तिखट. शाबास. पुरुष मंडळीला विचारतो, तुम्ही कधीही कुठंही कसाही बर्फाला हात लावला, हाताला कसं लागतं? गार, शीतल, गार. महिला मंडळीनं चूल पेटवली, गॅस पेटवला, स्टोव पेटवला, विस्तव पेटवला तुम्ही, पुन्हा त्या विस्तवाला हात लागल्यावर गार लागतं ना? माय माऊल्या म्हणतील, कुठून पागल आणलं? तुम्हीच पेटवला विस्तू, पुन्हा त्याला हात लावल्यावर तुम्हाला चटका बसतो, आग होते. तसं कोणतंही कर्म विहित जर असेल तर तुम्हाला सुखच मिळेल. त्या विहित कर्माचे सुद्धा 4 प्रकार: नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. जे आपण रोज कर्म करतो, ऐका लक्षपूर्वक, जे केल्यावर पुण्य नाही, पण नाही केल्यावर दोष आहे. रोज जेवण केलं काय पुण्य आहे? जेवण केलं मला संडासलाच जाणार नाही, फायदा होईल का? तब्येत बिघडल. शुगरच्या माणसाला सांगितलं डॉक्टरनं, 3 किलोमीटर चलत जा, गोड खाऊ नका. त्यानं गोड खायला सुरुवात केली आणि चालणार आहे नाही म्हणला. डॉक्टरचं बिघडल का त्या रोग्याचं बिघडल? रोग्याचं. डॉक्टरचं काही नाही. डॉक्टरचं काय बिघडणार आहे? त्यानं सांगायचं तितकं सांगितलं. अरे व्यासांनी सांगितलं. व्यास पौर्णिमा झाली ना, त्या सत्यवतीच्या पोटी उपरीचर वसूच्या आशीर्वादानं सत्यवती निर्माण झाली. आणि त्या सत्यवतीनं दुर्गंध, मत्स्यगंधा नाव होतं, माशाच्या पोटी जन्मलेली. आणि त्या माशाच्या पोटी जन्मलेली, दुर्गंधीनं युक्त असलेली, पण पराशर ऋषीची कृपा झाली आणि पराशर ऋषीनं भोगिली पाहे दिवा दुर्गंधा. संतांनी स्पष्ट सांगितले. मग त्या उपरीचर वसूच्या वीर्यापासून माशाच्या पोटी जन्माला आलेली गिरिका आणि अद्रिका यांच्या विभागातून ती मत्स्यगंधा जन्मली. माशाच्याच पोटातून जन्माला आल्यामुळं दुर्गंध माशाचा.
पराशर ऋषीनं कृपा केली, तिचं पातिव्रत्य, कौमार्य आणि चारित्र्य कलंक न लागू देता तिच्या ओटीमध्ये जो मुलगा जन्मला त्याचं नाव व्यास महर्षी. कालच्या व्यास पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला. 18 पुराणाचं चिंतन, 4 वेदावरचं भाष्य त्यांनी केलेलं आहे. ते व्यास ऋषी सगळ्या जगाला ओरडून सांगू लागले, माझ्या पदरचे शब्द नाहीत, ऊर्ध्व बाहु विरोमेश न कश्चित् शृणोति माम. मी सगळ्या जगाला वर हात करून सांगायलो, कोणी ऐकायला तयार नाही. त्याचं स्पष्टीकरण आमच्या तुकोबरायानं सांगितलं. वाजतसे बोंब कोणी नायकती कानी, समजावून सांगितलं. तुम्हाला दुःख नकोय तर निषिद्ध कर्म करू नका. काही माणसं म्हणले, महाराज ते तुमचं विहित निषिद्ध हे काय तुम्ही सांगायला, आम्हाला काय माहीत आहे. कोण म्हणतं महाराज बरं वाईट लेकरायला कळतंय, महाराज माणसाला कळत नाही. विहित निषिद्ध कळत नाही. चला जाऊ द्या, बाकीचं फार मोठं शास्त्र न सांगता. बिडी ओढणं चांगलं आहे का वाईट आहे? ओढणाऱ्यालाही कळतंय ना वाईट आहे. बिडी ओढतंय, सुरुवातीला काही वाटत नाही महाराज. नवी गाडी असली ना, अशा तुमच्या रस्त्यानं आदळापट येऊ द्या, काही होत नाही. पण गाडी एकदा गॅरेजला लागली, काही ना काहीतरी बिघडते. आदळापट झाली. 30 वर्षापर्यंत महाराज तब्येत उपाशी राहा, भरपूर जेवा, कमी खा, जास्त खा, जागरण करा, कामं करा, झोपून राहा, काही होत नाही. 30-40च्या पुढे गेलं, बिघडलं. आंबट खाल्लं की खोकला सुरू, तिखट खाल्ले की संडास सुरू. आणि माणसाचं कसं आहे, नको म्हणील तिकडं भलतिया सवे धावे सैराट. नको म्हणील ते जास्त आवडतं बरं का माणसाला. महाराज मला गोड पहिल्यापासून आवडत नव्हतं, पण डॉक्टरनं सांगितलं, महाराज तुम्हाला शुगर आहे आणि गोड खाऊ नका. खाऊ नका, खायचं, बघू काय होतं ते. अरे आंघोळ वगैरे करून कार्यक्रमाला निघालो. नाशिकच्या जवळ कार्यक्रम चिरडीला, मोठा समारंभ. निघाल्याबरोबर माझे सगळे कॉलेजमधले दोस्त आले. कुठं निघालास केशव? त्याला काय महाराज दोस्त म्हणल्यावर काय, कुठं निघालास? म्हणलं कार्यक्रमाला. कुठं? नाशिकला. किती दिवस? एकच कीर्तन. 2 घंट्याच्या कीर्तनाला 8 घंटे 9 घंटे जायला, 9 घंटे यायला. 2 घंट्याचं कीर्तन. आज भारत आणि पाकिस्तान मॅच आहे फायनल. महाराज आजही सांगतो, पाकिस्तान कोणाबरोबरही हारू द्या, पाकिस्तान बरोबर हारलेलं मला आवडत नाही. भारत जिंकला, इतर देशाबरोबर जिंकला तर महाराज खोटं नाही सांगत. सगळ्या आळंदीला, ढोक महाराजाला, नामदेव शास्त्रीला, सगळ्या संस्थेला, कुरेकर बाबांना, सगळ्यांना, राऊत महाराजाला सुद्धा माहिती 1000 रुपयाची पेढी असते. आता तुम्हाला महाराज मुलगा झाला पेढे वाटा, घर बांधलं पेढे वाटा, लग्न झालं पेढे वाटा, अमकं झालं. मला काय मागणं मोरीन खंडोबाची वारी एकटा माणूस. हां तरी यांनी विचारलं आमच्या आकाशला नातू म्हणल्यावर ते म्हणले पोराचा का पोरीचा? कोणाचाच नाही, एकटंच आहे मी. नाव उखळीकर आहे पण बिनईडीचं मुसळच आहे. काही माणसं म्हणतात महाराज येड्या बेंद्राचे, काळ्याचे, डुसण्याचे, कमाई का नाही, काही नाही, लग्न व्हायले त्यांचे, आणि तुम्ही एकुलती असून काय सांगा महाराज. एवढे सगळे महाराष्ट्रामध्ये सगळे सोयरे आहेत, अजून कुणी मला एका ठिकाणी बोललो मी, कमाई दिसायला डावा नाही, हात पाय नाक डोळे सगळं. महाराज 5 लाख रुपये महिना कमवतोय मी, 5 लाख रुपये महिना.
एक भागवत केलं तर 1.5 लाख रुपये मिळतात कलाकाराचे सोडून, कीर्तन केलं की 20-25 हजार. हां, आणि खर्चायला काहीच नाही, 1 रुपयाचा खर्च नाही मला. जेवायला दुसरीकडून, कपडे दुसरीकडून, सगळं दुसऱ्याकडून. हां, मी एका ठिकाणी म्हणलं मला आणखीच कोणी करून घेऊ ना. महाराज ओढग कळीन बस पाटकोळी, उगच बोललो मी. आणि एक बाई उठली, महाराज काळजी करू नका महाराज, मी करून घ्यायला तयार आहे. महाराज खोटं नाही सांगत, मला घाम सुटला. बोलता वाटे सोपे, करणी करता टीर कापे. हां, बोलायला माणूस म्हणतं ना, उचलली जीभ लावली टाळ्याला. बोलणं अवघड नाही. तुका म्हणे करुणी दावीन त्याचे पाय माझे जीव. बोलणाऱ्याला महत्त्व नाही. तैसे संत जगी आणि क्रिया करुणी दावी ती अंगी. संतामध्ये इतर बोलक्या पोपटामध्ये मिठू मिठू बोलते लोक खुश झाले, बस झालं. ती मै म्हणल्याबरोबर थाप नाही, मृदंग नाही, टाळकरी गपचूप सगळे. महाराज शेजारची बाई म्हणली, अगं 70-75च्या पुढे गेले ना, आता उगच म्हणायले. ती बाई बी म्हणली, मी तरी कुठं खरं म्हणायले, मी उगच म्हणायलो. मग महाराज माझा BP लेवलवर आला. आणि त्या बाईनं सांगितलं, हे दक्षिणा घ्या, पुन्हा बोलू नका. पुन्हा जर बोललात घोरपड गळ्यात पडल, मग निघणार नाही. मग कशाचे कीर्तन, आधी होता भला परी या रांडेने नाशिला. ही वासना नावाची रांड आहे आणि ती नको म्हणील ते करायला होते. म्हणून शब्द आहेत, बलतिया सवे धावे सैराट. नको म्हणल्यालं तुम्हाला पटतं. बिडी ओढणाऱ्याला बिडी वाईट आहे कधी कळतं, वडताना नाही कळत. खोकं छातीचं झालं, बेंडके पडू लागले. नुसतं ऐकल्याबरोबर घरचे सोडून द्या. ऐकणारे माणसं म्हणतात, अण्णा रात्री लईच खोकले, हा बाळा पाऊस वांबा घरात तुम्हालाच कसं, बेड्या वाढल्या, गांजा वाढला, सिगरेट वाढला, छातीचं खोकं, बेंडके. डॉक्टरकडे गेले, डॉक्टर बी हुशार. नाडी बघतेत, नखं बघतेत, डोळे बघतेत, जीभ बाहेर काढा, बॅटरी लावून बघतेत, कानाला स्टेथोस्कोप लावते. श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा, आणि पुन्हा म्हणतात काय दुखत आहे. माझ्या बादशाला म्हणलं मी, अरे एवढं तपासून आम्हालाच विचारता काय दुखत आहे, तुम्ही तपासताना. ते म्हणले, तुमच्या लक्षणामध्ये आमच्या निदानामध्ये समन्वय साधला पाहिजे. आम्ही नाडीचे ठोके, कफ, वात, पित्त याचा अंदाज घेऊन लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. ते म्हणजे बेंडकी पडायलीत, अर्ध्या रात्रीचं बिडी ओढता, सिगरेट ओढतो, गांजा ओढतो, सोडावं लागल. डॉक्टरनं सांगितलं सोडावं लागल. हे बिडी ओढणारे डॉक्टरपेक्षा हुशार. ती काय म्हणतात, बिडी नाही ओढली की संडासच होत नाही. कुठून काढलं? त्यांना एकट्यालाच बघू नका. चला तुमचं सांगतो, वेळेवर नाही चहा मिळाला की तुमचे डोकं दुखतात. वेळेवर नाही चहा मिळाला तर डोके दुखतात. वेळेवर तंबाखू नाही खाल्ली की महाराज हातात घेऊन उभा राहते. अरे तंबाखू खाऊ नका, कॅन्सर होते. दातच दुखतेत, कळ लागते दाताला. ते कळ जिरली पाहिजे, तंबाखू खाल्ली की कळ जिरते. सांगितलं ना, कळालं. मटण खाणाऱ्याला मटण वाईट आहे कळत नाही वाटतं का तुम्हाला?
बिलकुल कळतं. असा समारंभ दृष्ट लागण्यासारखा. आणि गाडीतून मंत्री महोदय जाऊ लागले. गावकरी मंडळीनं पुढे गेले. हो, या या या, आमच्या गव्हाणे बाबांच्या कार्यक्रमाला, समाधी सोहळ्याला आजची आरती तुमच्या हातानं. ते म्हणलं आज नाही, आज आमच्या साहेब लोकांची पार्टी होती, मी वाईट खाल्ले आणि वाईट पिले, मी उद्या आंघोळ करून येतो. त्यालाही माहिती आहे आपण खाल्लेलं वाईट आहे. कोण म्हणतं त्याला कळत नाही. चला, दारू पिणाऱ्याला दारू वाईट आहे कळत नाही. दारू पिणाऱ्याला दारू बंद केल्यावर टेन्शनच आहे, सुधरच ना, हातपायाचाच गहाटा झालाय, पेल्याशिवाय जमतच नाही. रोज त्याला मारू द्या, कशाची शपथ घे. आता जर खाल्लं ना, शेण खाल्ल्यासारखं पाप लागलं, सुटली. संध्याकाळी पुन्हा जय हरे महाराज. बरं, त्यांना कळत नाही असं वाटतं का? काय काय माणसं फार गमतीनं बोलते. तो महाराज लय हुशार माणूस आहे, जिल्ह्यामध्ये ह्याच्यासारखा हुशार नाही, श्रीमंत आहे, पेलं की बिघडते. कोण म्हणतं पेल्यावर बिघडते? कितीही पेऊ द्या महाराज, कितीही. राजकारणामधले माझे दोस्त आहेत, 24 तास पेण्यामध्ये असतील, 24 तास. तुम्ही क्लिप बघली असेल. गोपीनाथरावनं मला परळीमध्ये नगरसेवक म्हणून निवडणुकीला उभं केलं. तर सगळे लोक म्हणले महाराज उभं राहिलात ना, आम्हाला प्यायला पैसे. मी म्हणले बा, मत द्या नाही तर नाही द्या, प्यायलाही नाही, खायलाही नाही, पैसेही वाटणार नाही. अरे ह्याला काय उपयोग आहे? देत नाही, घेत नाही ना, उगाच घेणं देणं, कंदील लावून येणं, येड्याची कशाला 3 पेनं. हो, कुठून काढतेत की महाराज हे हुशार? पेनं वाईट आहे त्यांनाही माहीत आहे. महाराज तुम्हाला खोटं वाटल, जे माणसं म्हणतात ना पेल्यावर काही सुधरत नाही, पासाभर लेंड्या द्या आणि त्याला म्हणा हे काळे मनुके आहेत, रक्त वाढतंय, खाते ते. कितीही पेलेला असू दे असं बघत आहे. काय महाराज येड्या बसलाय का? मनुके आहेत काय? लेंड्या मनुके म्हणायले. 20 रुपयाची नोट द्या आणि त्याला म्हणावं ही चलती का 2000ची? अरे 20ची नोटला 2000 म्हणाले, पागल आहे का? महाराज त्यांनी पेल्यावर ओळख असो की नसून नुसतं त्याच्याकडं बघा, बघितल्याबरोबर थोडंसं हसलं, जय हरे महाराज पेलो बरं का, माफ करा पेलो. या पेनानं लेकरबळाचं वाटोळं, तब्येतीचं वाटोळं, इज्जतीचं वाटोळं, पैशाचं वाटोळं. एक सांगू का? मी आता बोलायलं आहे तर बोलू द्या. कृष्णाचं खानदान एवढा देव परमात्मा, त्या परमात्म्याचं खानदान समुद्र मंथनातून वारुणी नावाची दारू निघाली. माझ्या पदरचं आहे का महाराज? लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा, वारुणी नावाची दारू समुद्र मंथनातून निघाली. ती केक बसत नाही, हिंट येत नाही म्हणून त्यांनी मैरेक नावाची दारू तयार केली. भागवतामध्ये नाव आहेत. मैरेक नावाची दारू पिऊन इतके धुंद झाले 56 कोटी यादव, कृष्णाचं खानदान. आपसापसामध्ये मारामारी केली, खलास झाले. दिवा लावायला मागं कोणी राहिलं नाही. दारू काय चांगली का? पिऊन म्हणतंय दारू गांजा मत पियो यारो, अकल गुंग हो जाती है, अपने पल्लों का पैसा जाकर मुंह में मट्टी जाती है. जग तर चांगलं म्हणतच नाही, पण त्यांना स्वतःलाही कळतं हे वाईट आहे, वाईट आहे. महाराज हे वाईट केल्यावर दुःख होतंय हे सगळ्याला जर कळतंय तर वाईट का करतेत? हा प्रश्न 7,500 वर्षापूर्वी अर्जुनाला पडला आणि अर्जुनानं सांगितलं वाईट कर्माचं वाईट फळ जर असेल, दुःख असेल निषिद्ध कर्माचं, जगात दुःखाला कोणी मानित नाही, आवडत नाही.
जगाला सुख आवडतं ते मिळत नाही, दुःख नको वाटतं ते जात नाही. म्हणून वाईट कर्म कळत असून सुद्धा का करतात हा प्रश्न अर्जुनानं कृष्णाला विचारला. अतकेन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः. माणसं पाप करतात, निषिद्ध कर्माच्या आचरणानं पाप होतं, विहित कर्माच्या आचरणानं पुण्य होतं. पुण्याचं फळ सुख आहे आणि पापाचं फळ दुःख आहे. एक जण म्हणला, महाराज मायबाप माळकरी, माईचं खानदान माळकरी, बापाचं खानदान माळकरी, पंढरपूरची वारी, कधी वाईट खाल्लं नाही, अंड्याला हात नाही, पापाला बघितलं नाही, वाईट नजर नाही, किडा मुंगीला त्रास नाही, माय मावल्यांना माता बहिणीप्रमाणे सांभाळलं, कोणाला वाईट नजरेनं पाहिलं नाही, कधीच वाईट केलं नाही. आमच्या संतांनी महाराज सांगितले. मला पदरचं येत नाही महाराज, पण हे भजनी मंडळ इतके सुंदर, एक एकाहून वाजवणारे, म्हणणारे, एका एकाहून बळी रे, किती सुंदर म्हणतात. पूर्वजन्मी पाप केले ते मी या जन्मी संपविले. असलं नाही, पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तार. असं मला आपले विठ्ठल महाराज भुले म्हणायचे, तुझ्या मनानं सांग जरे काही, गाथ्यावर बोट ठेवी जाऊ नको. आळंदीतच मी म्हणून गेलो, आपले बोधे बाबा भजन सम्राट महाराज जन्म गेला, मधुकरी मागायची, इंद्रायणीच्या पाण्यात बुडवायची, आणि ते आपले घरीच चपाती जर ओली झाली तर माणसं काय म्हणतात, अरे ताट बसलं कसं वाढायला जेवायला. पण त्यांनी तसं खाऊन गाथ्याच्या भजनाला जोग महाराजांच्या सप्त्यामध्ये विना घेतला. गाथ्याकडे बघायचं नाही, नंबर सांगायचा, नंबर सांगितला की अभंग तयार. इतकं पाठांतर, भजन त्यांच्याकडं, खरंच भजन. आणि मी कीर्तनात बोलून गेलो जोग महाराजांच्या सप्त्यात. मला आपल्याकडे बारकाईनं बघा जाऊ नका, माझं कीर्तन म्हणजे तुका म्हणे ह्यातनं त्यातून घोडं गेलं कांद्या वांग्यात. आता मी म्हणून गेलो, 15 दिवसानंतर त्यांनी माझी गाठ घेतली. केशवबुवा, ते कोणत्या अभंगाचं शेवट आहे? सगळा 4092 अभंग पाहिले, क्षेपक अभंग पाहिले, कोणत्याच अभंगात नाही. म्हणलं बोधे बाबा तुम्ही गाथ्यात पाहिलं का? मग आम्ही म्हणलं ते माझ्या माथ्यात आहे. मग तुका म्हणी जाऊ नका म्हणले. हां, तुमच्या मनानं काही म्हणा, तुकोबारायाच्या मुखातून आली मुखावाटे अमृत वचने. म्हणून तुकोबारायाच्या अगोदरही अभंग होते, तुकोबारायाच्या नंतरही अभंग होते, तुकोबारायाच्या समकालीन सुद्धा संतांनी अभंग केले. पण एकच तुकोबारायाचा गाथा आहे ज्यांनी परीक्षा दिलेली. महाराज दगडासहित पाण्यात बुडविल्यावर पाण्याचा थेंब लागू दिला नाही. ही तुकोबारायाच्या गाथ्याची तपश्चर्या आहे, साधना आहे. आणि म्हणून जगात तुमचं वाईट होऊ नये असं वाटत असं तर 2च, ज्ञानेश्वरी मोह नाहीसा करण्याकरता आणि तुकोबाराय भगवत प्राप्तीच्या कामाकरता गाथा. हे 2 जर ग्रंथ तुम्ही धरले ना, जगात तुम्हाला कसलंच कमी पडत नाही. म्हणून शब्द आहेत, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. तुमची मनोकामना पूर्ण होती, तुमची काही इच्छा असो. तो का म्हणे, आम्ही जी इच्छा करू ते कल्पतरू पुरवितो. कल्पतरू खालीन फळे येते मागितली, पण त्या कल्पतरूपेक्षा आमच्या तुकोबारायाच्या गाथ्याचं ज्ञानेश्वरीचं महत्त्व तुम्हाला आश्चर्य वाटेल. गाथा ज्ञानेश्वरी तुम्ही धरली ना, जीवनात तुमच्या कधी वाईट होत नाही महाराज. तुम्हाला आश्चर्य वाटेल. मोटरसायकलपासून, लुणापासून, कारपासून माझे 9 ॲक्सिडेंट झालेत. एक तर 47 दिवसाची गाडी ट्रकनं, 2 ट्रकच्या मध्ये भागवत करायला निघालतो 1 एप्रिलला, आणि 3 तारखेला पश्चिम घाटकोपर भटकवाडीमध्ये
राम कदमनं भागवत ठेवलं होतं माझं. राम कदमला मनसेतून माळ घालून BJPमध्ये आणलं आणि त्यांनी सांगितलं नाही नाही तुमचंच भागवत. आणि मी म्हणलं माझा पाय काही नाही. महाराज 1 तारखेला ज्याला ज्याला फोन केला मी असा ॲक्सिडेंट झाला. कोणी म्हणायचं एप्रिल फुल बनवायला. तर काय करा म्हणलं. लोक महाराज तर सरळ म्हणले स्वर्गातून बोलायलात का मृत्यू लोकातून. आम्ही म्हणलं खरंच ॲक्सिडेंट झाला आहे. संचेतीमध्ये नेलंय. संस्थेतून सगळे विद्यार्थी अध्यक्ष होतो ना त्यावेळी संस्थेचं. आणि काय कमाल आहे महाराज. गाथा ज्ञानेश्वरी पाठ करणारे जन्मचे जन्म सेवा करणार राहिले बाजूला. आणि केवळ वडिलांनं आजोबानं सेवा केलेली असल्यामुळं त्याचं फळ मला मिळालं. दांडेकर मामांच्या बंकट स्वामीच्या नंतर 84 वर्ष मराठवाड्याला विश्वस्त पद नव्हतं. मराठवाड्यात ते म्हणणारे वाजवणारे कीर्तनकार प्रवचनकार गायक दिंड्या अन्नदान नामस्मरण. आमच्या उखळीकराच्या माऊलीच्या पाठीमागं 4 आणि 5 2 दिंड्या आहेत महाराज. 128 वर्षाची परंपरा आहे. माझी 8वी पिढी आहे. वडिलांनं मरेपर्यंत वारी सोडली नाही. आजोबानं वारी सोडली नाही. अध्यक्षपद विश्वस्तही झालो ना. अध्यक्षही झाल्याबरोबर सगळे लोक म्हणले मोठमोठे गेले बाजूला. ह्याचा कसा नंबर लागला. काय काय माणसं म्हणले अरे त्याचं नशीब चांगलं आहे. मी तुम्हाला विचारतो हे नशीब कोणत्या बाजारात मिळतं. नशीब म्हणजे काय. तुमच्या घराण्यानं केलेल्या पुण्याईनं तुम्हाला जे फळ. वडिलानं झाड लावलं आणि मुलं त्याचे फळं खायलेत. कोण म्हणतं नाही. तसं कष्ट केले वडिलांनी आणि ती परंपरा. पण सगळी चाव झाल्याबरोबर मी 4 वर्ष पूर्णच्या अगोदर राजीनामा देऊन टाकला. नको बाबा म्हणून. महाराज मला सांगा हे नशिबानं एखाद्याला सुख झालं एखाद्याला. महाराज खरं जेवायचं नव्हतं पण त्यांचं दुःख बघून माझ्या संस्थेतला विद्यार्थी या ठिकाणी माझ्या जोग महाराजांच्या संस्थेमधून शिकून निघालेले महाराज मंडळी या गावचं वैभव आहे. आणि त्यांनी हा समाज टिकवलेला आहे. कधीही लक्षात ठेवा. जुन्यानं झाड लावलं ते झाड कापायचं नसतं ते वाढवायचं असतं. इवलेसे रोप लाविले द्वारीन त्याचा वेलू गेला गगनावरी. या कार्यक्रमाचं तुम्हाला आश्चर्य वाटेल. अगोदर गावात पुन्हा भोवतालच्या गावात पुन्हा समारंभात पुन्हा संप्रदायामध्ये हळूहळू तालुक्या आणि जिल्ह्यामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये नाव गाजेल. त्या काळामध्ये त्यांनी केवढा मोठा. नाही तर आजकाल आपले माझे गडी कोण कोण कृष्णाला म्हणावं लागलं माझे गड कोण कोण. पण जोग महाराजानं ब्राह्मण असून केवळ ब्राह्मणा करता नाही 18 पगड जाती करता. तुम्हाला आश्चर्य वाटेल. मुसलमान शिकून गेलेत. हरिजन शिकून गेलेत. महामंडलेश्वर झालेत. शंकराचार्याच्या पदावर बसलेत. आणि ते जोग महाराज छाती ठोकपणे सांगतात मी पापच केलं नाही. माझ्या मनानं कधी पाप केलं नाही. कीर्तन भजन करत असताना परदेशातला पैलवान आला आणि लोकांना सांगितले हे जोग महाराज फार मोठे पैलवान नगरकर तालमीचे वस्ताद. त्यांनी सांगितलं महाराज कुस्ती खेळा. ते म्हणले मी सोडून दिले. कुठेतरी गोळ झाला का. अरे महाराज कुस्ती ठरवली. तुम्हाला आश्चर्य वाटेल. कुस्ती ठरवली सलामी दिल्याबरोबर त्या पुण्याच्या लोकांनी ती कुस्ती पाहत असताना सलामी दिली. त्या पहिलवानाला कळालंही नाही उलटून कसं पडलं ते. ते म्हणले महाराज तुम्हाला जादू येते का. जादू कशाची. माऊलीचा आशीर्वाद. पुण्यामध्ये वायवी फाटकाच्या दवाखान्यामध्ये दांडेकर मामा पडलेले. मी जे आज कीर्तन करतो ना महाराज स्पष्ट सांगतो अभ्यास करून नाही. तुम्ही अभ्यास केलेले संस्थेचे. मी कॉपी करीत होतो विचारसागराची.
हो, माझ्या वडिलांनी सांगितलं, इथं कॉपी करतील तिथं उभा राहिल्यावर कोण सांगल तुला, तुलाच बोलावं लागल. महाराज, तुम्हाला स्वतःला शिकावं लागलं का दुसऱ्यानं सांगितल्यावर तुम्ही हे म्हणता? स्वतःच तुम्हाला आलाप घ्यावं लागतात, स्वतःच तुम्हाला रागरागिनी, अवरो संवादी, तुम्हाला लग्गी, मुखडा, रेला, उतरणे, उठावणी, हे तुम्हाला मुखडे, हे सगळे कुणीकडे समजमती. म्हणून काही माणसं मागं लागतात तुम्ही वाजवायला पाहिजे म्हणून, काही तुम्ही भजने पाहिजे म्हणून, काही एवढं महाराज चिंतन करता तुम्ही. मग मला सांगा, वारीला निघालो नाही मी, मामांचे कपडे धुण्याचं पुण्य आहे. आणि शेवटचे 2.5 वर्ष त्यांचे राहिलेले माझ्या जवळचे कपडे ते वापरले 2.5 वर्ष. महाराज, 75 पैसे मला तिकीट मिळत नव्हतं आळंदी ते पुण्याला जायला. 75 पैसे तिकीट होतं, ते मिळत नव्हतं. आणि तशा वेळेस त्यांचा, आज त्यांच्या कृपेनं हे बोलतो मी, कृपाया केली संतजनी माझी अलंकार. हा महाराज, आता उद्धरलो गुरु कृपे. माणसं अभ्यास करूनच लोकप्रिय झाले असते तर मोठमोठे ज्ञानी संत झाले असते. संत ज्ञानी असतातच, पण ज्ञानी संत नाही, ज्ञानी दर्शनकार ठरले पण संत ठरले नाहीत. कारण संत कृपेशिवाय होता येत नाही. म्हणून नाना कोठेकर, अरे वारकऱ्याच्या घरात जन्माला आला असून वारी चुकवतो, चाल जाय. वायवी फाटकच्या दवाखान्यामध्ये सिरियस असताना मला दशमीला पंढरपूरला पाठविलं आणि चतुर्दशीला 11:05 देह सोडला. सगळी पंढरपूरचे, आज गोपाळकाला झाला की सगळे निघतात ना, आमच्या संस्थेचे सगळे विद्यार्थी संस्थेतून दांडेकर मामांच्या पुण्यतिथीच्या गुलाल उधळला की काला होऊन निघतात. का? त्यांनी केलेलं. महाराज, मग मला सांगा, एवढ्या संत म्हणताना काही माणसं म्हणतील मग त्यांना का दुःख व्हावं, त्यांना का त्रास व्हावा? ते मागे केलेले कर्म पुढे भोगण्याकरता येतात. कर्म न करता तुम्हाला भोग होतच नाही. म्हणून शब्द माझ्या पदरचे नाहीत. तुमच्या जीवनामध्ये सुख असो की दुःख, हे मी सांगायचं. पोथ्या पुराण वेद शास्त्र बघण्याची गरज नाही. कसल्याही माणसाला दुःख झालं, काय म्हणते माणूस, पहिलं आमच्याकडून काही चुकलं असेल बाबा म्हणून देवाने ही वेळ आणली म्हणतात ना. आज बोलताना बोललात ना, दृष्ट लागण्यासारखं लेकरू एवढा अभ्यास केला, आळंदीत राहिले आणि जोग महाराजांच्या संस्थेतून शिकून पुन्हा शिक्षण घेतलं, नोकरी लागली. महाराज जाता जाता सांगून गेले, सगळ्या म्हणणाऱ्या वाजवणाऱ्या कीर्तनकाराची व्यवस्था त्यांच्या घरात मी गेलो तरी चालू ठेवा. खरं सांगायचं, तुम्ही ते सांगितल्यावर जेवायची इच्छा झाली, नाही तर जेवणार नव्हतो मी. कारण 3 वाजता जेवण झालं होतं. पण कशा करता, आज तुम्हाला अन्नदान घडतंय. चांगल्या ठिकाणी तुमचा पैसा जातो. पैसा जात नाही का? कोण म्हणतं जात नाही? दवाखान्यात गेला, माफ करा, दवाखान्यात गेला, खात्री सांगता येते का दुरुस्त होऊनच येईल म्हणून? महाराज, या कोरोनाच्या काळामध्ये माझे 22 दिवसामध्ये 6 नातेवाईक गेलेत. 22 दिवसामध्ये 6 नातेवाईक. 20 वर्ष ज्यांनी महाराज गाडी चालवली माझी, ते निर्गुण महाराज, दादा डोळे जळजळ करायलेत. म्हणलं दवाखान्यात दाखवा. नाही नाही, टायफॉईड होतं का काय की? महाराज बंडू जाधव खासदार परभणीचे आणि अच्युत महाराज दस्तापूरकर परभणीच्या दवाखान्यात टाकलं. VIP व्यवस्था,
आणि मला फोन केला, महाराज मला इथं करमणं. मी म्हणलं, गधड्या, दवाखान्यात करमत असतंय. माणसं गैरसमज करून घेतात, दवाखान्यात करमाव, कीर्तनामधले करमलं पाहिजे. मग गप्पा सांगा महाराज, देवाधर्माचं सांगू नका, नाचा, उड्या मारा, गाणे म्हणा. अरे, आणि म्हणूनच खरे कीर्तन करा. लई देवाधर्माचं डोकं उठत आहे. मग पुरीची कीर्तनं नाही म्हणू नका महाराज. आळंदीहून संस्थेतून सुटल्यानंतर 73ला परळीमध्ये पहिल्या प्रथम महिला मंडळीला टाळ घेऊन उभा राहून दिंडीला नेण्याचं मी काम केले, व्यासपीठाहून कीर्तन करून. कोण म्हणतंय महिला मंडळीला अधिकार नाही? अरे, ज्ञानोबा रायाला सुद्धा समजावून सांगण्याकरता त्यांची पाठची बहीण मुक्ताबाई अगोदर आली. मुक्ताबाईनं ज्ञानोबा राय नाराज झालेले समजावून सांगितलं, ताटीचे अभंग. आजही तुम्हाला सांगतो छाती ठोकपणे, तुमच्या मनाच्या विरोधात घडलं, दुःख झालं तुम्हाला, फक्त ताटीचे अभंग वाचा, झोपण्याच्या अगोदर झोपा. दुसऱ्या दिवशी तुमच्या दुःखाचं निवारण होत आहे. ही ताकद आहे ताटीच्या अभंगाची. 7 वर्षाची मुक्ताबाईनं 1400 वर्षाच्या चांगदेवाला गुरुमंत्र दिला. आणि 1400 वर्षाचे चांगदेव महाराज म्हणतात, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. शिष्य 1400 वर्षाचा आणि गुरु 7 वर्षाचा. प्रश्न तो नाही महाराज, गुण येण्याला महत्त्व आहे. चिमूटभर जरी औषध दिलं, गुण येणं महत्त्वाचं आहे. सांगू त्याच्यापेक्षा सुंदरपैकी गाईचं दूध, जरशा नाही, गावरान गाईचं दूध फर्स्ट क्लास महाराज आटवायचं. त्याच्यात काजू, बदाम, पिस्ते, मनुके, किसमिस, चारोळी, केशर टाकायचं, सुंठ टाकायची, थोडंसं जायफळ टाकायचं आणि महाराज अंजिराचे तुकडे करून टाकायचे. 1 वाटीभर खायचं. गालावर चमकच आली पाहिजे, नाही तर माणसं भेळ भेळ. आणि ते भेळ खायलेत महाराज, लय खमंग लागली पाणीपुरी. ते पाणी कसं असतं माहिती आहे का तुम्हाला? कुठून कसलं आणले असते, आणि तरी महाराज ते खाते. टेस्ट बेस्ट असावं. टेस्टला महत्त्व नाही, बेस्ट असावं. गुण येणं महत्त्वाचं आहे. गुण येणं. माणसात फरक पडला, ज्याच्या शब्दानं माणसाचं दानव होण्याच्याऐवजी महामानव झाला. अरे, जनावरं सुधारले हो. ज्ञानोबा रायानं मस्तकावर हात ठेवलेल्या रेड्याची आळेपाट्याला समाधी आहे. ज्ञानोबा रायांच्या दगडाला टेकून खांबावं, जिथं ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंद बाबानं लिहिली नेवाशाला, तिथं महाराज बनसी महाराजांनी लाखो रुपये, करोडो रुपये खर्च करून तिथं समाज जमतोय दृष्ट लागण्यासारखा. त्या दगडाची पूजा होती. हां, अरे, ज्ञानोबा रायाच्या रथाबरोबर जो घोडा चालतो त्या घोड्याचे पाय धुतेत. इथं माणसाला पाय धुवायला पाणी, तिकडं जा, नळाखाली जा तिकडं. का? त्याचं गुण पाहणं महत्त्वाचं आहे. ह्या पहा, समाज किती महत्त्वाचा आहे. आता एवढे माणसं विठ्ठल म्हणून टाळी वाजवल्यावर किती आनंद वाटेल बरं. बाई घरात खराटा घेऊन अंगणात झाडीत होती, पदर कमरला खवलेला होता, साडीवर कोसलेली. नवराला पुढे पाहुणे आलीत मुंबईचे, लवकर. तिनं लगेच खराटा फेकून दिला आणि साडी खाली केली, पदर घेतला, केस व्यवस्थित केले आणि हळून बोलू लागली, उशीर केला येण्याकरता, लांबून आलात, आता स्वयंपाक तयार आहे, जेवा बरं आणि चहा पाणी करीत बसू नका, भूक लागली असं. किती छान वाटतं ऐकणाऱ्याला, बघणाऱ्याला. आणि ते नवऱ्यानं सांगितलं नसतं तर झिपऱ्या उडवीत आणि पोरं भिडवीत बोलली असती ती. पाहुणे आलेत म्हणून कळाल्यावर कधी लक्षात ठेवा, दुसऱ्याकरता म्हणून तुम्ही चांगलं वागू नका, तुमच्या सुखाकरता तुम्ही चांगलं वागा. आम्हाला आनंद वाटतोय म्हणून नाही. हे पहा, तुम्ही टाळ्या कमी वाजविल्या आणि जास्त वाजविल्या तरी माझ्या पाकिटामध्ये फरक पडत नाही.
नाही तर लय टाळ्या वाजला, लय समाज जमला, महाराज हे बुक्का. काय काय माणसं म्हणतात ना, येतो म्हणतोय येतच नाही, आपला विषय तो चालला होता. बरोबर आहे ना? आता पोरं आल्यावर माझं मन 2 घंट्याकरता तितक्या लांब जायचं, आणि मॅच आहे, पेढे वाटायचे. पेढे मागण्याकरता दोस्त मंडळी आली. मग त्यांना सांगणं तब्येत बरोबर नाही, 12-14 घंटे जायला यायला, आणि 2 घंट्याचं कीर्तन मिळून दे रे. महाराज मी फोन केला, हॅलो लवितकर महाराज का? रामकृष्ण महाराज का? हो कोण? उखळीकर. निघाल नाहीत का? तब्येतच बरोबर नाही, शुगर वाढली, सलाईन लावलं आहे, दवाखान्यात आहे, काय करू? तब्येत सांभाळा, कीर्तन काय पुढच्या सप्त्यात होईल, तब्येत सांभाळा. ठेवून दिला. आम्ही मस्त टी व्ही बघत बसलो. 89 धावा झाल्या त्या महाराज. सचिन आणि पोर हे काढ पैसे, पेढे आणायचे, पैसे काढ, जिंकत आहे पैसे काढ. मी 2000 रुपये दिले, पेढे आणले. आणि थोड्या वेळानं त्यांनी फोन केला, महाराजाची तब्येत कशी म्हणून. फोन होता निर्गुण महाराजावर. ते आमच्या निर्गुण महाराजाला टी व्ही क्रिकेट काहीच नाही, सिनेमा नाही, काही नाही. हॅलो कोण? निर्गुण दादा काय करायलेत? टी व्ही बघायलेत. महाराज त्यांनी देवर म्हणले त्यांना, संस्थेचा अध्यक्ष म्हणून त्याला कार्यक्रम दिलाय महत्वाचा, आणि टी व्ही बघत बसलाय. मला म्हणले लवितकर महाराज तुम्ही का टी व्ही? चोरून पोळी वाढल्यावर वरडून गुळवणी मागायचं असते का? झाकली मूठ. हां म्हणलं आता सलाईन काढले, पडून पडून पाटलंय दुखू लागली, बसलोय, निघू का? 11 वाजतील यायला. आणि मग काय उपयोग आहे? 7 ते 9 कीर्तन, 11 वाजून यायला काय? राहू द्या, घेतोच भागवून. त्यांनी मला पुन्हा आणखी कार्यक्रम दिला नाही. तसं पुष्कळ माणसं म्हणतेत बरं का, पण नाही. खरं सांगू, संतांची सेवा करण्याकरता तुम्हाला आश्चर्य वाटेल, सलाईन लावलेलं बाजूला काढून कीर्तनकार होऊन पुन्हा जाऊन सलाईन लावित असतो. विचार आमच्या गोरे सरकारला. यांनी गावामध्ये कार्यक्रम ठेवला, गिरी नाव होतं त्यांचं. हां सांगितलं, तब्येत बरोबर नसली पण समाजाला मी नाराज करीत नाही. समाज नाराज झाल्यावर आशीर्वाद कोण देणार? तुमच्या आशीर्वादावर प्रत्येक संकटातून जगतोय मी, तुमच्या आशीर्वादावर. म्हणून तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. देवाला आवडणारी ती सेवा असल्यामुळं. महाराज मी पंढरपूरला गेलो नाही तब्येत बरोबर नसल्यामुळं. यांचा फोन झाला, यांनी सांगितलं निघालात का नाही, लोक ओरडतील. मला काळजीच करायची नाही. आणि आयुष्यातली पहिली वेळ आहे, कीर्तन 9ला आहे आणि मी 7ला आलो आहे. नहीं तो हमेशा मैं देर करता नहीं देर हो जाती है. हटकून उशीर करणार. पण इथून मला फोन आला, कालचे महाराज पठाडे महाराज यांना थोडासा उशीर झाला, माणसामध्ये चलबिचल झाली, आणि तुम्ही तर नेहमी उशीर येता. म्हणलं अजिबात काळजी करायची नाही, लवकर येतो. आणि खरं सांगा, मगाशी आल्याबरोबर एवढा आरतीचा समारंभ संपून मायमावल्या निघालेले, असं वाटलं की महाराज सगळ्यांना साष्टांग नमस्कार, मेरी उमर तुम्ही लगे. एवढी तुम्ही संतांची सेवा केली ना, तुमची मनोकामना कधीच महाराज वाया जाणार नाही. तुमची मनातली कामना पूर्ण होते. हो, मनाचे संकल्प पाववील सिद्धी, जरी राही बुद्धी याचे पायी. महाराज मग आमच्या मनासारखं का होत नाही? त्याचं कर्म त्याला आडवं येते. म्हणून ज्ञानोबारायचे शब्द आहेत, जर कर्मच बदलता आलं असतं सुभाषितकारांनी लिहिलं नसतं. अवश्यं भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर्न लिप्पेरन नल राम युधिष्ठिरः. या तिघाचंच का उदाहरण दिले सुभाषितकारानं? नलराजा का वनवास लागला, रामराजा परमात्मा का वनवास लागला, धर्मराजा युधिष्ठिर
धर्मानं वागणारा, जमिनीपासून त्याचा रथ 4 बोट उंच चलत होता, जन्मात त्यांनी खोटं बोललं नाही. आणि आता महाराज मोबाईल आल्यापासून माणसं खोटं बोलायलेत. या 2 गोष्टी करता जगात खोटं बोलतेत. या 2च गोष्टी, बाईल आणि मोबाईल. चला चला चला, अल्लनवाडीला कार्यक्रम आहे, जागर आहे, चला चला. 5वा दिवस संपत आला, 6 7 8व्या दिवशी काला ढोक महाराजांचा. चला, निघाल्याबरोबर गाड्या वगैरे घेऊन सगळे निघाले आणि वाजवणाऱ्याच्या तिथं आले. ए बाबा, तुझ्याशिवाय जमत नाही, चल ना. आणि त्याचं नुकतंच लग्न झालेलं. दारात माणसं, हे दरवाज्यात, दरवाज्याच्या आडोशाला त्याची बायको, नवीन लग्न झालेली. येतं येतं येतं, हाय माझ्याकडे गाडी आहे, येतं तुम्ही हा पुढे. कारण ती शेजारची बायको काय म्हणते, तुम्हाला सप्ती आणि कीर्तन आणि भजन असं जर फिरत राहायचं, कशाला लग्न केलं? त्या केशव महाराजसारखं तसंच बिन लग्नाचं राहायचं आणि फिरायचं कुठं बी. हां, तुम्ही लग्न करून जर आता कीर्तनाला जागराला गेलात, मी माहेरीच निघून जाते. मग हे म्हणतोय, बाबा पुढे येतोच मी, येतो. त्यांना सगळ्याला पुढे घालतंय आणि बायको सोडून जाऊ शकत नाही महाराज. ब्रेक लई जबरदस्त आहे बाई. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्हाला पुढे पाठवून तुम्ही आलोच नाही. तब्येतच बरोबर. तब्येत कशी ही? महाराज तुम्हाला खोटं वाटेल, परळीच्या स्टँडवर उतरले 5-6 जण. हॅलो दादा, आम्ही परळीच्या स्टँडवर उतरलोत, रात्रभर प्रवास केलाय, आम्ही घरी आलोत, आम्हाला आंघोळ करायची, नाश्ता करायचा आणि वैद्यनाथाचं दर्शन घ्यायचं आहे. आता मलाच ह्यांना विचारा, जेवण बाहेरून येतंय. आता हे उगच उडगं कळी. अहो लवकर तरी सांगायचं, मी नांदेडला कीर्तनाला चाललोय. मी कुठे आहे? परळीत. आणि खरंच नांदेडला गेलो होतो का? महाराज मग कसं डायरेक्ट जा म्हणलं वैद्यनाथाच्या तिथं संत निवास आहे, तिथं होईल व्यवस्था, जा. हे परस्पऱ्या. आणि लगे एक जण म्हणले, महाराज तुमचे ते राहिलेले पैसे दक्षिणा द्यायचे, ते घेऊन आलोय मी. परळीच्या पलीकडं 50 किलोमीटर गेलेलो, आम्ही घरी आलो, मी येतो तिथून वापस. पैसे मिळू लागल्यावर तुका म्हणे लाभ हो येतो, नुकसान होऊ लागल्यावर कशाला? मग मी नाहीच घरी. तसं पुष्कळ म्हणतात महाराज, तुम्ही येतो म्हणतात आणि अमक्या ठिकाणी आला नाही, तमक्या ठिकाणी. काय म्हणतात माहिती आहे का? कीर्तन देते, सगळं देते, आणि कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी म्हणतात महाराज वेळेवर या बरं का, आणि सध्या वातावरण तंग असल्यामुळे वर्गणीच जमा झालं नाही, सांभाळून घ्या. सांभाळून घ्या म्हणल्यावर मी म्हणत असतो, दवाखान्यात आहे, तब्येतच बरोबर नाही, नुसत्या चक्कर राहिल्या, शुगर वाढली, आणि डॉक्टर म्हणले कार्यक्रम करू नका. घरीच आहे ना मी. म्हणून सांगत असतो, बाईल आणि मोबाईल ही माणसं खोटं बोलायला होते, पण जन्मात कधी खोटं बोलले नाहीत धर्मराजा. जन्मात कधी वाईट वागले नाहीत प्रभू रामचंद्र. म्हणून मर्यादा पुरुषोत्तम. आणि जीवनामध्ये पुण्य श्लोकोंदलो राजा, या तिघालाही वनवास चुकला नाही. का? माझ्या ज्ञानोबारायला विचारल्यावर ज्ञानोबारायने सांगितलं, कर्मे राम वनवासा गेला. आता हे उठलं की सुटलं माणसं, काही मुळं आणि काही म्हणली काही. दशरथ येडा होता? एवढा बैलबुद्धीचा होता का? अरे स्वर्गावर स्वारी झाल्यावर दशरथ राजाचा रथ स्वर्गाला मदत करीत होता, देवलोकाला. त्याला एवढं कळत नव्हतं का बायकोचं कसं ऐका? पण शब्द आहेत, काय संतांनी लिहून ठेवलंय महाराज तुमच्या शंकेचं समाधान. माझी मस्तकी ठेवावा दोष, तुम्हाकडे लेश नाही. कोणी म्हणू नये. दशरथ राजानं गादीवर बसवायच्या वेळेस पोरग वनवासाला पाठविलं. दोष स्वतःवर घेतला. एवढी काही पुण्यवान होती महाराज, पण ते काय बायांच्या डोक्यात बसलंय की काही नाव नाही. गाव फिरतो महाराज, महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो.
कोणत्याही घरी गेल्यावर बेटा नाव काय चंचल, नाव काय पायल, नाही का छाया, नाव काय माया, काही नाव आहेत पण काही नाव अजून मला ऐकायला मिळालं नाही. एका म्हातारीनं मलाच विचारलं कशामुळं ठेवीत नसतील. म्हणलं मला तर कोणी नाही, तुमच्याच घरी ठेवा. न ग ग माय. मी म्हणलं काय झालं, नवरा मरतंय लेकरं वनवासाला जात, कळतं ना. कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला. एक नाही दोन नाही 3 जण मेले. बाण एकाला लागला, श्रावण बाळाला. श्रावण बाळानं त्या काळामध्ये सांगितलं राजा बाण लागला आहे, मी मरतोय, माझे मायबाप थकलेले आहेत, माझ्या मायबापाला पाणी द्या, मी मेलो म्हणून सांगू नका. प्राण सोडला. इतकं सांगितल्यावर सुद्धा त्रेतायुगामध्ये माणसं खोटं बोलत नव्हती बरं का. कुणीच पापी पुण्यवान कुणीच खोटं बोलत नव्हतं. केलेलं सगळं खरं खरं सांगत होते. वाल्या कोळ्यानं खरंच सांगितलं ना, मी इतकी माणसं मारली म्हणून. वाल्याचा वाल्मिक झाला, पुन्हा रामायण लिहिलं. महाराज तुम्हाला आश्चर्य वाटेल, खोटं बोलायचा धंदा सुरू झाला कृष्णापासून. आणि म्हणून राजकारणी लोकाला राम आवडत नाही. एक बाणी एक वचनी नाही. यान बखत पडू त्यान करणी करू, जैसी जैसी वेळ पडे. कृष्ण खरंही बोलला आणि खोटंही बोलला, कसाही वागला. महाराज त्याची बरोबरी कुणी करू शकत नाही. त्यानं 6व्या दिवशी पुतना मावशीचं विष पिलंय. आणि कोणाला वाटतंय आम्ही कृष्णासारख्या 10-5 बाया करावं का? हां सोसत आहे. हां एक जणाचा स्वभाव, बायको घरात सुंदर असताना उग इकडं लक्ष तिकडं लक्ष. बायको म्हणली नका हो नका. हां कृष्णाला 16,108 होत्या आणि मी 10-5 बघितल्या. तर आता काय करावं, बाईला कळायलंय. पण बाई एके दिवशी आरती करून घरी गेलं आणि घरी कुलूप. कुठे गेली आली थोड्या वेळानं. कुठे गेलतीस? मी आरतीला गेलो, तू कुठे गेलतीस? तुम्ही कृष्ण होण्याकरता 10-5 बायाकडे बघताना मलाही कृष्णानं द्रौपदीला किती लाड केला, किती तिची सगळी मनोकामना पूर्ण केली. आणि त्या द्रौपदीला 5 नवरे होते, तुम्ही आहेत आणखी 4 बघायला गेलते. असं म्हणल्याबरोबर ते म्हणला तू द्रुपदी होऊ नको, मी कृष्ण होत नाही, आपण दोघच बरे. अरे कळतंय रे बाबा, ज्याला पोळतंय त्याला कळतंय. परदुक्षी तळ असतंय. हां पोळलं की कळतंय. हां आपल्यावर आल्यावर दुसऱ्याला मोठं समजावून सांगते माणूस. महाराज तुम्हाला आश्चर्य वाटेल. बाबा पाणी प्या, आई पाणी प्या. आंधळे म्हातारे थकलेले कावड घेऊन तीर्थयात्रेला निघालेला बाबांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या जीवनामध्ये तुमचे बरे वाईट दिवस येऊ द्या, पण आई वडिलाला विसरलात, तुम्ही कितीही पुण्य केलं तर तुमच्या पदरात सुख मिळणार नाही. नमातो परमदैवता जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. आईवडिलाची सेवा केली, आज विठोबा विटेवर उभा राहिला. त्याचं कारणच आईवडिलाचे पितृसेवा पुण्य. मायबापाची सेवा पुंडलिकराया करीत होते. त्याला देवाकडे जाण्याची गरज नाही, देव त्यांच्याकडं. न लगती सायास जावे वनांतरण, सुखे येतो घरा. आम्ही देवाकडे जाणं महत्त्वाचं नाही, देवानं आमच्याकडे. राम हमारा सुमिरन करे हम बैठे आराम. या उच्च बोधा. बाबा पाणी प्या, आई पाणी प्या. आमचा मुलगा दशरथार्जन सांगितलं चुकून बाण लागला आणि तुमचा मुलगा माझ्या बाणानं मरण पावला. आणि त्यांनी सांगितलंय मायबापाला पाणी द्यायला. अरे अरे अरे, ज्या मुलानं मायबापाला पाणी द्यावं तो मुलगा मारला असन, तू पाणी आम्हाला देतोस. पाणी फेकून दिलं आणि सांगितलं तुला सुद्धा पाणी पाजवायला मुलगा जवळ राहणार नाही. पायस पात्र झालं, एक निघालं, त्याचे 4 भाग झाले. किती लेकर झाले दशरथ राजाला? 4 पुत्र दशरथा. पण अंतकाळी एकही नव्हता. 2 वनवासाला, 2 आजोळी. पाणी पाजवायला होतं का? त्यांना केलेलं कर्म. महाराज मग रामानं काय केलं? गादीवर बसवण्याच्या वेळेस इथं तर महाराज टाळ ह्याचा त्याला दिला आणि ह्याची चाल त्याला कॅन्सल केली तर तोंड बघणार नाहीत असल्या महाराजाचं. अरे
इतकं चिडतंय माणूस. मग गादीवर बसवण्याच्या वेळेस तुम्हाला वनवासाला जा म्हणल्यावर कसं वाटेल बरं. पण महाराज शाप आहे, वृंदा नावाच्या महान पतिव्रतेनं दिलेला शाप आहे. शंकराबरोबर तिचा नवरा जालंधर युद्ध करत होता. तिच्या पातिव्रत्याचं संरक्षण होतं त्याला. देवाबरोबर सुद्धा महाराज तो हरत नव्हता. म्हणून माय माऊल्यांना एकच पुण्याई तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. देव सुद्धा महाराज झुकतो. काल परवाच 1 महिन्यापूर्वी झाला ना समारंभ वटसावित्री. त्या वटसावित्रीनं यमानं नेलेला नवरा पुन्हा जिवंत केला. ही ताकद आहे बायकामध्ये. बायकानं दुसरं काही करायचं नाही. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा. काहीच करायचं नाही. कसाही असो नवऱ्याची सेवा करायची. 8 प्रकारचं पातिव्रत्य. तिचा नवरा मरेना. तिला स्वप्न पाडलं. मेंदूपासून हृदयापर्यंत पुरितती नावाची नाडी असते, तिच्यावर दाब पडला की स्वप्न पडतं. कल्पित कल्पनेचा भ्रम निर्माण होतो. धुळीनं विधवा स्त्रिया ओटी भरायल्यात. सौभाग्यवतीची ओटी विधवा स्त्रिया धुळीनं. कूस बदलली. कपाळाला शेंदूर केस मोकळे सोडून रेड्यावर बसून जालंधर दक्षिण दिशेकडे जाते. अरे बापरे अपशकून. उठून बाहेर आली तर मुंडकं चेंडूसारखं खेळायलेत वानरण अस्वलं. माझा नवरा युद्धाला आहे. माझ्या नवऱ्याचं मन चिंती ते वैरीनं चिंती. महाराज निघालेला महाराज पुन्हा फोन लागू नये. माणसं येतील, वेळेवर येतील. बोलणं झालंय, निघालेत. ॲक्सिडेंट तर झाला नसेल, रस्ता तर चुकला नसेल, झटका येऊन मेलं तर अरे वाईटच का विचार. बघा तुम्ही, मुलगी बघायला पाहुणे 11 वाजता येणार, 4 वाजले तरी पाहुणे आले नाहीत. घरात चर्चा काय चालती? भावकीनं लावायला केली, उन्ह्यावर असती भावकी. आता तुमची माझी नाही, तुकोबारायची भावकी उन्ह्यावर होती. ज्ञानोबारायचे नाथ महाराजांची एका तरी संतांच्या भावकीनं. माफ करा, तुकोबारायला त्रास द्यायला चीनचे आले होते. ज्ञानोबारायला वनवासात सिद्धबेटात राहायला पाठवायला पाकिस्तानचे आले होते. हां, अरे चिवडून या नाशी तुझ्या घरच्यांनी केली. आपलेच माणसं आपल्याला त्रास देतात आणि चांगलं झाल्यावर गड्डा खायला तेच पुढे येतात. अगोदर मुर्दाबाद मुर्दाबाद आणि तेच निवडून आलं की आले रे आले आले. आता कसे आले? महाराज मी निवडणुकीत पडल्यावर 6 जण माळ्याचे उभे राहिलोत आणि मुसलमानाचं निवडून आलं आणि ते माझ्यासमोर येऊन आता कसं वाटतं? अन चांगलं वाटतंय म्हणून. हा, आता काय करणार? कारण मी असा करून गेलो, सगळे लोक म्हणायचे दादा हात जोडू नका, आम्ही तुमचेच, आम्ही तुमचेच, तुम्ही हात जोडू नका. आणि साहेबांनी बघितलं, महाराज पडले. कीर्तनाला माणसं, दिंडीला माणसं, भागवताला माणसं, पोथीला माणसं, कसे काय पडले. त्यांनी ते क्लिप पाहिली. मी असा करीत चाललो, माझ्या मागचे जे होते आमची भावकी, घडलेली घटना आहे होय, काय नाही. वाईट वाटलं, बाहेर आली. काय करावं? तिकडं जालंधर मरत नाही. महाविष्णूनं जालंधराचं रूप घेतलं आणि पुढे आले. वरंदे मी विजयी झालो. पहिले 2-3 प्रसंग चटकन गेली की लगेच औक्षण केलं. ओवाळलं, तीर्थ घेतलं. मांडीवर बसल्याबरोबर तिकडं जालंधराचं मुंडकं त्रिशूळानं तोडलं. ते सेनापती येऊन घेऊन आला. आणि वरंदा असं असं झालं, तुम्हाला आलं. मी तर जालंधराच्या मांडीवरून सेनापती असा बोलतो. एकदम उठली, संशय आला. कोण आहेत कोण आहेत म्हणल्यावर महाविष्णूनं रूप प्रगट केलं. अरे अरे मी तुझी भक्त होते, मी एकादशी करीत होते, मी तुझी लेक होती रे. लेकीचा नवरा मारून तिला विधवा करून कोणता धर्म सांभाळला? मी तुला शाप देते, आमच्या नवरा बायकोचं सुख तुला देखवलं नाही,
तुलाही तुझ्या बायकोपासून सुख मिळणार नाही हा शाप दिला. शरीराला कापरासारख्या वडीसारखं महाराज जाळून टाकलं. 3 झाडं त्या राखेमधून निघाली. आवळीचं झाड, बेलाचं झाड आणि तुळशीचं झाड. आवळी उचलली ब्रह्मदेवानं, बेल उचलला शंकरानं, तुळस उचलली महाविष्णूनं. म्हणून एकादशीच्या दिवशी तुळशीचे तीर्थ घेत नाहीत. द्वादशी तुळशी म्हणून जिथं तुळस लावतात त्याला कुंड्याला काय म्हणतात? वृंदावन. तिनं दिलेला शाप, कर्म नाही तो शाप रामावतारात. महाराज दशरथ वियोगे मेला, रावण क्षयो पावला. रावणानं सीतेला आई भिक्षा मागितली, आई भिक्षा घाल म्हणून. आणि जिला आई म्हणला तिलाच उचलून नेऊ म्हणला बायको हो. अगोदर आई म्हणतो पुन्हा बायको होतो. मात्रगमनाच्या पातकामुळं ते वियोग घडला. सीतादेवी, सीतेला तर का हो रामाचं केलं सीतेला. सीता मागच्या जन्मामध्ये वेदवती नावाची एका ब्रह्मवेत्या महात्म्याची मुलगी होती. तिनं पोपट पाळला आणि त्या पोपटाला पिंजऱ्यात ठेवलं. त्या पोपटाची आपलं मैना पिंजऱ्यात ठेवली आणि पोपट किलबिल किलबिल करू लागला. जोडी तोडली. बापानं सांगितलं बेटा जोडी होती रे रागू महिन्याची, रागू बाहेर आणि मैनामध्ये सोडून दे. 11 महिने 14 दिवस ती ठेवली आणि सोडल्याबरोबर करून उडून जाताना ती मैना म्हणली मला माझ्या राघूपासून 11 महिने 14 दिवस पिंजऱ्यात ठेवलं, तुला सुद्धा रामापासून रावण 11 महिने 14 दिवस भेट होऊ देणार नाही. तुम्हाला वाटतं का पाप करायला त्रास दिला म्हणजे हे मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठूर कशामुळे यम नाही त्या यमाशी करुणा कशामुळं? त्यांनी केलेल्या पापाचं फळ. महाराज हे चुकत नाही. ऐका माझे पदरचे शब्द नाहीत. कर्मा ते शंभू मानी आपण किती पळशी कर्मा भेन. महाराज जर कर्म चुकत नाही तर कशाला सप्तेन अन्नदान नामचिंतन माळ घाला चांगलं वागा. चांगलं वागू नये दुःख, वाईट वागू नये दुःख, होऊ द्यानं जे होईल ते होईल. ऐका माझ्या ज्ञानोबारायानं सांगितले कर्मा ते शंभुमानी आपण किती पळशी कर्मा भेन, पण बाप रखमा देऊर विठ्ठला शरण आणि केली कर्मे निवारी नारायण. तुमच्या संचितामध्ये डोंगरा एवढं जरी पाप असलं तर जळती दोषाचे डोंगर, पण ते जळून जातं संचितातलं पाप. आणि संचितातलं पाप जळालं की ते प्रारब्धात येत नाही. प्रारब्धात नाही आलं तर ती भोगण्याची गरज नाही. म्हणून भोगणे ते फळ संचिताचे ते संपून जातं.